आमच्या जमिनी परत करा म्हणत कोपरगावात रास्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलनाचा इशारा। कोपरगाव शहरातील महार वतनाच्या जमिनी मूळ हक्कदारांना परत मिळाव्यात या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज आणखी तीव्र स्वरूप प्राप्त झाले। गेल्या 10 दिवसांपासून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असताना प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी आज साईबाबा कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पायी मोर्चाच्या स्वरूपात साईबाबा कॉर्नरकडे प्रस्थान केले। या रास्ता रोको आंदोलनात महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, महार वतना जमिनीवरील अन्याय दूर करा अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला। अनेक वर्षांपासून न्यायासाठी लढा सुरू असूनही शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन महार वतनाच्या जमिनी मूळ हक्कदारांना परत कराव्यात, अन्यथा यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, तसेच मोठ्या प्रमाणात जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र शासनाला, प्रशासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, गेली 10 दिवस हा जो बोर्ड आहे बसत आहोत आणि संविधान मार्गाने बसत असताना हा 10 दिवस उजडलेला आहे, तरी पण आम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अशी ठोस अशी आवाज प्राप्त झालेला नाही। जवळ शासन झोपेचं सोंग घेतं की काय, की अधिकारी झोपलेले आहेत की काय, अशी आम्हाला शंका वाटू लागली। त्या पवित्राने आणि आज या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। आम्हाला काही रस्ता रोको करायची हौस नाही किंवा पण आमच्या मागण्या जोपर्यंत आणखीन एक शासनाला मी सांगू इच्छितो, 1972 ते 76 मध्ये माझा बाप आणि आमचे पूर्वज विसापूरच्या भुलीन सत्याग्रहामध्ये 27 दिवस आंदोलनामध्ये विसापूरच्या जेलमध्ये होते। त्याची आम्ही या ठिकाणी खाते होतो आणि बऱ्याचशा ठिकाणी सर्व कमर्शियल आहे, सर्व कमर्शियल व्यापार चालू आहे आणि आमच्या नियोजनाला, आमच्या अहवालाला तुम्ही दाद देत नाही म्हणजे आमच्या हलक्यात घेता काय, हलक्यात घेऊ नका। आम्ही हलक्यात घेणारे माणसं नाही, आम्ही हलक्यात घेणारे माणसं नाही। अजून ठणकावून सांगतो, आज जरी आम्हाला या ठिकाणी अहवाल प्राप्त झाला, अहवाल नाही मिळाला, तरी आम्ही इथून पुढचं मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहत नाही। आणि इथून सर्वांना मी आवाहन करतो, आपल्याला भक्कम ठिकाणी उभं राहायचं आहे आणि आपल्याला आपलं आंदोलन आणखी आर्थिक पाठबळ द्यायचं आहे आणि सर्वांनी एकजुटीनं पुन्हा एकदा घोषणा द्यायची आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे कोण म्हणतो देत नाही, जमीन आमच्या हक्काची। शासनाला जर खरोखरच आमची जाणीव असेल तर 7 बारेवर आमचं नाव त्यांनी लवकरात लवकर लावण्याची नोंद करावी। हे सरकारी गावठाण आहे, आम्हाला मान्य आहे, पण मूळ मालक आम्ही जमिनीचे आहोत। कोपरे दुशिंग गायकवाड या जमिनीचे मूळ मालक आहोत आणि आम्ही हे घेतल्याशिवाय राहत नाही। आणि एवढंच बोलतो, जय भीम आणि पुढचं मार्गदर्शन राजू कोपरे करतील। अभिवादन करून आजच्या या रस्ता रोको आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 10 दिवसापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। साधी प्रशासनाने स्थानिक लेवलला यांनी दखल घेतली, पण वरिष्ठ पातळीवर कुठल्याच प्रकारच्या अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतलेली नाही। म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर विचार केला तर झोपेल माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही। अशी गत या लोकांनी आमची केलेली। म्हणजे स्थानिक लेवलला स्थानिक प्रस्थापित लोकांचा दर्पणाखाली इथले अधिकारी लोक काम करतात असा आमचा आरोप आहे यांच्यावर सरळ सरळ। आता ऍडिशनल एसपी कारवाई निमित्त कोपरगावात येऊन गेले, त्या अनुषंगाने आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो होतो, पण कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल न घेता आमच्याकडे येण्याची सुगत तसंच थोडेसे कष्ट सुगट नाही घेतले। शिवाय माननीय कलेक्टर साहेब कोपरगाव तहसीलला येऊन भेट देऊन गेले।
भेट देऊन गेले, पण त्यांनी आंदोलन स्थळी येऊन आमची मागणी काय आहे याच्याची सुद्धा त्यांनी तात्पर्य दाखवलं नाही. आणि राहिलं कोपरगाव नायब तहसीलदार आले, त्यांच्यानंतर तहसीलदार साहेब तर काय फटाकलेच नाही आमच्याकडे. म्हणजे अधिकारी लोक बी आम्हाला टाळाटाळ करतात असा आमचा आरोप होतो. स्थानिक लेवलचे शहर पोलीस स्टेशनचे PI यांनी वेळोवेळी आम्हाला येऊन आमची विचारपूस केली, पण ऍडिशनल SP कोपरगावात येऊन सुगत त्यांनी आमची चौकशी केली नाही. हे कुठपर्यंत चालायचं? अहो साहेब, आम्ही या गावचे रहिवासी असून आज गावामध्ये आमच्या नावाचा उल्लेख होतो कोपरे, आणि आम्हालाच राहायला घर नाहीये. आमचे 20/20चे जागेमध्ये आमचे 4 कुटुंब राहतात. एवढी आमची शोकांतिका या लोकांनी आमच्यावर वाईट परिस्थिती ओढवली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आज या रास्ता रोको आंदोलनाच्या भाषणाला सुरुवात करीत आहे. साहेब, तुम्ही आम्हाला कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. हा विषय खूप मोठा आहे. याच्याकडे 2 राजकीय शक्ती आहे आणि एक दुबळा समाज माझा इथे रोडवर बसलेला आहे. पण या राजकीय शक्तीला मी सांगू इच्छितो, तुम्ही पैशाने मोठे असाल, तुम्ही ताकदीने मोठे असाल, परंतु मी संविधानाला मोठा आहे हे तुम्हाला दाखवून देतो. आणि आज या संविधानाच्या माध्यमातूनच या रस्त्यावर उतरलेले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही, तुम्ही माझ्या गोरगरिबाची जमीन बेकायदेशीर 2 लोकांच्या नावाखाली ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेतली त्यावेळेस माझ्या घराचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही. अरे तुम्ही 80 वर्ष कोपरगाव शहरामध्ये राज्य भोगला, परंतु दलित समाजाला एक फुटबॉल जागेचं नियोजन तुम्ही 80 वर्षात केलेलं नाही. कारण संविधान मार्गाने आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहोत. कारण ही जमीन तुम्ही घेतली कशी, कुणाच्या अधिकारात घेतली? आज SP साहेबांना सुद्धा माझा प्रश्न आहे. तुमच्याकडे आता संपूर्ण फाईल आलेली आहे. जमीन काही डेव्हलप झाली नाही, ते खाजगी बाजू आले कसे, कुठून पैदा झाले याचं उत्तर शासनाने आम्हाला दिलेलं पाहिजे. जमिनी घेतो गोरगरिबांच्याकडून आणि त्याच्यावरती एक मोठा धंदा उभा करायचा आणि आम्हाला दिवसभरीला लावायचं. माझ्या 2 पिढ्या गावखाली बरबाद केल्या, याचा जाब आम्ही त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. कोपरगाव पोलीस स्टेशननी ज्यावेळेस आम्ही तुम्हाला फाईल दिली त्यावेळेस त्या फाईलमध्ये संपूर्ण आम्ही लोक मांडलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, 100x100 ची जागा माझ्या महार बोर्डिंगचा या करमोड भाऊराव पाटील शाळेच्या जागेमध्ये दिली. कुठं गेली महार बोर्डिंग आमची? 8 वर्ष उतारा ठेवला आणि 8 वर्षानंतर तोच उतारा त्यांनी 21 तारखेला शिकवण्याचं नाव दिलं आणि 21 तारखेला बरखास्त केला. आज या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगतो, बरखास्त केल्यानंतर तुम्ही कुठल्या समाजाच्या लोकांच्या सह्या घेतल्या त्याचाही जाब तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, सर्वे नंबर 42-43 मध्ये त्यांनी संमेलन केले. सरपंच संपादन करीत असताना यांनी 80 वर्षामध्ये कधी पार्लमेंटमध्ये माझा विषय मांडला नाही. या जमिनीचे बदला या लोकांना द्यावा लागली. आणि मतं मागायला तुम्ही आमच्या गल्ली बोलत येतात. वेळोवेळी आम्ही तुम्हाला निवेदन दिली, वेळोवेळी तुमच्या पाया पडलो की ही जमीन आमची संपादित झालेली आहे, हिच्या शासनाकडून मोबदला घेऊन द्या. माझे मित्र श्रीरामपूरचे आमदार हेमंत गोगले साहेब यांनी माझ्या प्रश्नाची दखल घेतली आणि लक्षवेधी सूचनेमध्ये माझा विषय मांडला. खूप साहेब, तुम्ही आम्हाला जेलमध्ये काय फाशी दिली तरी चालेल, फाशीवर आम्ही हसत चालायचं घातल्याशिवाय राहणार नाही. शासकीय अधिकाऱ्याकडे सांगितलं ते उत्तर देतात, तुम्ही आम्ही लकडे गेलं का ते म्हणजे आम्हाला माहित नाही. आणि माहित नाही तर मग याच्या ऑर्डर कशा घेता हे तुम्हाला कळतं का? कसं काय त्याच्या ऑर्डर झाल्या, कोणी दिली? अरे रिट पिटिशन हायकोर्टामध्ये माझं दाखल असताना या जागेचं या गाड्यांचं या प्रदर्शनचं अतिक्रमण काढावं म्हणून अडव झाले असताना तुम्ही त्याच भागामधला एक भाग क्रीडा संकुलनाकरता देता. अधिकारी झोपले का हो? का करता तुम्ही असं? गोरगरिबाच्यावरती बॅनर का फिरवता? या प्रश्नाकरता मी तुम्हाला परत एकदा सांगतो,
जोपर्यंत सिटी 1935चा कायदेशीर यांना सिटी जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत धर्म आंदोलन आम्ही सोडणार नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो, कुठल्याही जेलमध्ये घेऊन चला, कुठल्याही राज्यकर्त्याकडे घेऊन चला. आणि आता थोड्या दिवसात माननीय आमदार बाळासाहेब विखे साहेब यांना आम्ही जाब विचारून संविधानाची परत भेट देणार आहोत.